नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग इयत्ता 12वी शास्त्र विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, पाठ क्रमांक 10वा दंतकथा, लेखक वसंत सबनीस या पाठाचे 2 भाग आपण अभ्यासलेले आहेत. कालच्या भागामध्ये लेखक आपल्याला सांगतायत की परशा नावाचा हा पहिलवान आहे आणि तो जन्मापासून पहिलवान आहे. हा परशा अतिशय बलदंड आहे, शक्तिशाली आहे आणि तसाच सिंहासारखा उग्र स्वरूपाचा सुद्धा आहे. परंतु एक दिवस हा स्वतःला सिंह म्हणून घेणारा परशा दातदुखीमुळं अक्षरशः त्याची केविलवाणी अवस्था झालेली आहे. एवढंच नव्हे तर लेखक म्हणतो आहे की कुत्र्यानं सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्याची ज्या पद्धतीनं अवस्था होते तशी अवस्था परशाची झालेली आहे. आणि अशा वेळेस परशामधली असलेला जो आईटपणा जो आहे, त्याचा दिमाग आहे, त्याची घमेंड आहे, या कोणत्याही गोष्टीचा मागमूस लेखकाला परशाच्या चेहऱ्यावर दिसला नाही. आणि जेव्हा मी विचारलं, अरे काय झालं, तर काही नाही, रात्रीपासून माझा दात ठणकतो या आणि बघ काही एक सूचना असं झालं या. आणि मग लेखक म्हणतो आहे विनोदानं, अरे सिंहाचे दात कधी दुखतायत होय? त्यावर परशानं उत्तर दिलेलं आहे, अरे कसला सिंह घेऊन बसलास मर्दा, ह्या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकलाय. असे एकंदरीत परशाला जे दातदुखीचा होणारा जो त्रास आहे तो त्रास लेखकाला सांगितलेला आहे. इथपर्यंत आपण कालच्या भागामध्ये अभ्यासलेला आहे. आज लेखक वसंत सबनीस पुढे काय म्हणतायत पाहूया. लेखक म्हणतायत की असं दोघांचं संभाषण सुरू आहे. परशा म्हणतो, अरे या दातदुखी पुढे सिंह कसला घेऊन बसलायस? अक्षरशः नरसिंह जरी आला तर त्याचं काही एक चालायचं नाही. या वाक्यावरती लेखक पुढे म्हणतो आहे, मला अक्षरशः त्यावेळी परशाचे हसू आले. पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. काय म्हणतायत लेखक? लेखक म्हणतो आहे की मी परशा एवढा जन्मापासून असणारा पहिलवान, परंतु परशाची अवस्था त्या मार खाल्लेल्या कुत्र्यासारखी झालेली आहे आणि मी त्याच्याकडे पाहून हसतो. पण लेखक म्हणतो आहे की जेव्हा माझा परशा झाला, समजून घ्या विद्यार्थ्यांनो, लेखकाचा परशा होणे म्हणजेच की परशा हा दातदुखीमुळं जसा त्रस्त आहे, व्याकुळ झालेला आहे, तशीच लेखकाची अवस्था झालेली आहे. म्हणजे लेखकाचा दातही दुखू लागलेला आहे आणि परशाची जशी अवस्था झाली तशी लेखकाची झालेली आहे. आणि म्हणून लेखक या ठिकाणी वाक्य उच्चारतो आहे, काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा पार नक्षा उतरला. नक्षा उतरणे असा वाक्प्रचार आहे. अभिमान गळून पडणे किंवा गर्व हरणे. लेखक म्हणतो की मला जो अभिमान होता हा माझा पूर्णपणे संपलेला आहे, उतरलेला आहे. का बरं?
तर लेखक म्हणतो माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी. माणसाला चुकवता न येणाऱ्या गोष्टी असं आपल्याला कृती विचारली जाईल, ते म्हणजे मरण आणि दातदुखी. असं का बरं म्हणतायत? कारण आपण पहिल्याच तासिकेमध्ये पाहिलेलं आहे की दात येत असताना लहान मुलांना होणारा त्रास आणि दात पडल्याच्या नंतर होणारा त्रास आणि मरण, जन्म आणि मरण ह्या कुठल्याच गोष्टी कोणत्याही माणसाला चुकवता येत नाहीत, असं लेखकाचं म्हणणं आहे. लेखक पुढे म्हणतो आहे, किंबहुना दात ह्या इंद्रियाची एक कार्य दुखणे हेच असावे. काय म्हणतायत? दात हा जो इंद्रिय आहे याचं प्रमुख कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे दुखणे, त्रास होणे, वेदना होणे हेच प्रमुख कार्य असावं. म्हणून ह्यावरती सुद्धा कृती आपल्याला विचारली जाईल. दात ह्या इंद्रियाचे प्रमुख कार्य टिंबटिंब आहे, तर दुखणे हे असावे असं लेखकानं कयास मारलेला आहे, अंदाज मांडलेला आहे. लेखक म्हणतो आहे, जन्मात एखादाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. असा कुणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. काय म्हणतायत लेखक? किंबहुना हा जो दात आहे या दाताचं प्रमुख कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे दुखणे. कारण का दात येत असताना सुद्धा त्रास होतो आणि दात पडताना सुद्धा खूप त्रास होतो, वेदना होत असतात. आणि लेखक म्हणतो आहे की या दातांपासून एकही मनुष्य सुटलेला नसावा असा कोणीही असू शकणार नाही. आणि जर एखादा कोणी असलाच तर त्याचं नशीब कमनशिबी असला पाहिजे असं लेखक म्हणतो आहे. आता कमनशिबी असला पाहिजे असं का बरं म्हणतायत? तर आपल्याला कारण विचारलं जातं की एखादा मनुष्य कमनशिबी असला पाहिजे, कारण ती पुढच्या वाक्यामध्ये दिलेलं आहे. कारण म्हणजे काय? तर ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही, म्हणून तो कमनशिबी असला पाहिजे असं लेखक म्हणतो आहे. आता ब्रह्मांड पाहण्याचा योग म्हणजे काय? तर वेदनेचे जे टोक आहे ते टोक गाठणे म्हणजे ब्रह्मांड पाहणे असं लेखकाने म्हटलेलं आहे. आता जी होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या वेदनेनं अक्षरशः पाठीमागच्या होणाऱ्या ज्या काही आठवणी आहेत किंवा वेदनेमुळे होणारा जो परमेश्वराची जी आठवण आहे ती आठवण कदाचित ज्यांचं दात दुखलं नसेल त्यांना हा योग कदापि येऊ शकणार नाही असं लेखक या ठिकाणी सांगतायत. एवढंच विद्यार्थ्यांना वाक्यप्रकार ओळखा म्हणून दिलं जातं. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. वाक्यप्रकार ओळखा. दिलेलं वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे हे समजून घ्या. लेखक म्हणतायत, अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. आपण याच्यापूर्वी पाहिलेलंच आहे. लेखक म्हणतो आहे की लेखकाची एक दंतकथा आपण ऐकलेली आहे, लेखक स्वतः सांगितलेली आहे. लेखक म्हणतो आहे की जेव्हा मला दात येऊ लागले तेव्हा मी दिसेल त्या माणसाला चावत सुटत असे आणि त्यामुळे काही माझे नातेवाईक मला पाहताच क्षणी माझ्यापासून दूर पळून जात असायचे. परंतु तोच आज चावणारा दात काही एक कारण नसताना तो ठणकू लागलेला आहे. ठणकू लागणे म्हणजे काय? तर दुखू लागलेला आहे, वेदना होऊ लागल्या आहेत. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हीन दीन झाली असं लेखक म्हणतो आहे. अतिशय केबिलवाणी अवस्था लेखाची करून सोडलेली आहे. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची
आणि त्यांच्या दात व दाडांसकट मनातल्या मनात मी क्षमा मागितली. लेखक म्हणतो आहे की असा हा परशा जो आहे, असा हा परशा पहिलवान असतानासुद्धा दातापुढे त्याचं काही एक चाललेलं नाही. तसंच लेखक म्हणतो आहे की मी जी अन्य लोकांना हसू लागलेलो आहे आणि जेव्हा तीच वेळ माझ्यावर आली तेव्हा मी मनातल्या मनात मनोमन या सर्व लोकांची माफी मागितलेली आहे. किंवा मी ज्यांची ज्यांची दाढदुखीबद्दल अवहेलना केली, अवहेलना करणे वाक्प्रचार आहे, अपमान करणे हेटाळणी करणे, ज्यांची ज्यांची मी अपमान केलेला आहे, हेटाळणी केलेली आहे, त्या दाढदुखी असणाऱ्या माणसांचे, दातदुखी असणाऱ्या माणसांचे मी मनातल्या मनात क्षमा मागितलेली आहे. वाक्प्रचार आहे, क्षमा मागणे, माफी मागितलेली आहे, असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित आहेत. विद्यार्थ्यांनो, या वाक्यामध्ये, या सबंध 2 उतार्यामध्ये वेगवेगळ्या कृती आपल्याला विचारल्या जात आहेत आणि तुम्ही जर ते बारकाईनं जर लक्षात घेतलं तर ही कृतीचं उत्तर तिथंच आहे आणि कृती कशी करायची हे तुम्हाला येता 11वीमध्ये मी फार सविस्तर शिकवलेली आहे, सांगितलेली आहे. आता या सबंध 2 उतार्यावरती अशा वेगवेगळ्या कृत्या आपल्याला तयार करता येतात. लेखकाबद्दल लोक अपवादातून न सुटलेली गोष्ट टिंब ही होय, तर तिथं आपल्याला दातदुखी असं त्याचं उत्तर येऊ शकेल. एवढंच नव्हे तर अशा ज्या वेगवेगळ्या ज्या कृत्या आहेत त्या कृत्या आम्हाला करायच्या आहेत आणि त्याचं उत्तर आपण समजावून घ्यायचं आहे. लेखक पुढे म्हणतो आहे, दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो, किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. काय म्हणतो लेखक की दात दुखायला लागला की तो कुठून दुखतो, तर तो मुळापासनं दुखतो. आणि मग माणसाला लेखक आश्चर्यानं प्रश्न विचारतो की दाताला मूळ असते हे कधी कळतं, तर दात दुखायला लागल्याच्या नंतरच त्या व्यक्तीला कळतं की दाताला मुळं असतात. लेखक म्हणतो पुढे, माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली. काय म्हणतायत की जेव्हा पाठीमागं लेखक सांगतोय की जेव्हा माझा स्वतःच स्पर्शा झाला, म्हणजे माझा दात दुखू लागलेला आहे आणि जेव्हा दात दुखायला लागला तेव्हा माझी खात्री झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. काय म्हणतायत लेखक की माझा दात जेव्हा दुखायला लागला, हे दिलेलं वाक्य हे कोणत्या वाक्यप्रकाराचं आहे हे ओळखा म्हणून आपल्याला विचारलं जातं. तर हे संकेतार्थी वाक्य आहे. कसा संकेत दिलेला आहे की माझा दात जेव्हा दुखायला लागला, जेव्हा तेव्हा उभयाने अव्यय आहेत, तेव्हा माझी खात्री झाली. संकेत, दात दुखायला लागतो तेव्हा संकेत काय, तर माझी खात्री पडते. काय खात्री पडते आहे की लेखकानं वाचलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक आरोग्यशास्त्राचं आहे आणि आरोग्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये जे दाखवलेला जो दात आहे त्या दाताचं चित्र आणि प्रत्यक्ष असलेला आपला दात यामध्ये खूप मोठा फरक असला पाहिजे असं लेखकाला वाटून जातं. कारण आपल्या दाताला मूळ नसून लेखकाला वाटतं त्या झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. कारण का लेखक असं का बरं म्हणतो आहे, कारण लिहा, कारण शोधा, असं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं विचारलं जाईल की आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत.
आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत असे लेखकाला वाटते. कारण उत्तर लिहायचे, कारण त्यांचे सर्व दात दुखत असल्याचा त्यांना भास होत होता. आणि जेव्हा ही अशा पद्धतीचं लेखकाला दात दुखू लागलेला आहे तेव्हा लेखक म्हणतो आहे, प्रत्येक दाताला मी हात लावून पाहिल्यावर ज्या दाताने शंख करायला लावला तो दात म्हणजेच डुकरा दात असं लेखकाला खात्री पटलेली आहे. आणि म्हणून लेखक काय करतो आहे की तोंडातले जे काही 32 दात आहेत त्या 32 दाताला हाताचा बोटाचा स्पर्श करतो. आणि जेव्हा स्पर्श करून जो दात शंख करेल, शंख करणे असा वाक्प्रचार योजलेला आहे. शंख करणे म्हणजेच ओरडणे, म्हणजेच जास्त दुखणे आणि त्या वेदनेमुळं माणसाला असह्य वेदना होत असतात. असा असणारा दात, त्या दाताला डुकरा दात म्हणून लेखक ओळखतो आहे. आणि मग या डुकऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही असं लेखक म्हणतो आहे. कारण आपण जराही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तो दात त्या दाताला सहन होत नाही. कारण हे दुखणं लेखक सांगतो आहे साधं सरळ असतच नाही. दिलेलं वाक्यप्रकार ओळखा म्हणून दिला आहे की हे दुखणे तरी साधे सरळ असावे. हे विद्यार्थी वाक्य होय. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारख्या एखाद्या लाकूडतोड्या माझ्या दातांच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एका मागून एक घाव घालीत असतो अशी लेखकाला काहीसं वाटायला लागतं. कारण लेखकाला दातदुखीची होणारी जी वेदना आहे, होणारा जो त्रास आहे, तो त्रास लेखकाला वाटायचा की कोणीतरी या ठिकाणी माझ्या दाताच्या मुळाशी कोणीतरी बसलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं जिप्सी म्हणजे एक युरोपमधील एक भटकी जमात आहे. आणि ही भटकी जमात काय करते आहे तर उदरनिर्वाह भागवण्यासाठी जिथं जिथं लाकूड मिळेल, वाळलेलं लाकूड मिळेल ते लाकूड तोडतात आणि मोळी बांधून घेऊन जातात आणि त्यावरती आपली उदरनिर्वाह भागवतात. जणू हा एक भटकी जमातीतला जो मनुष्य आहे तो मनुष्य माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असावा. आणि तो काय कार्य करतो आहे तर माझ्या कुऱ्हाडीनं एका मागून एक घाव घालीत असावा असं मला वाटायला लागतं. का तर ती दातच एवढा दुखू लागलेला आहे. आणि दात दुखीमुळं लेखक म्हणतो आहे की असं काहीतरी मला वाटायला लागतं. आणि अशा पद्धतीनं लेखक या ठिकाणी सांगतो आहे की दात दुखणं हे कोणालाही चुकत नाही. आणि म्हणूनच लेखक सांगतो आहे मरण आणि दात दुखणं हे कुठल्याही व्यक्तीला चुकवता येत नाही. कारण दाताचं प्रमुख कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे दुखणं हेच प्रमुख कार्य असावं असं लेखकाला कयास मांडलेला आहे किंवा अंदाज लेखक मांडतो आहे. आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की कशा पद्धतीनं दात दुखायला लागलेला आहे आणि दात दुखत असताना होणाऱ्या वेदना आणि त्या वेदनेमुळे असहाय्य झालेलं जे काही जीवन आहे आणि त्यामुळे मांडलेला उच्छाद आणि जमा झालेली माणसं हे आपण छायाचित्रामध्ये पाहतोय. लेखक पुढे काय म्हणतायत पहा. लेखक पुढे म्हणतायत, असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. असं का बरं लेखक म्हणतो आहे? कारण का या ठिकाणी लेखकाला आणि माणसाबद्दल आणि दातांबद्दल एक प्रकारची त्यांची एक व्याख्या बनलेली आहे की दिवसा सभ्य वागणारी माणसं रात्री मात्र आपल्या खऱ्या रूपामध्ये दिसायला लागतात. असं का बरं म्हणतायत तर पुढे लेखक सांगतायत, दात हा अवयवही अशाच माणसासारखा असावा.
नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री मात्र अक्षरशः राक्षसासारखा अक्राळ विक्राळ का होतो? दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत, कारण दोघेही रात्री गडबड करतात. काय म्हणतायत लेखक? लेखक म्हणतायत की दुखणारा दात आणि सभ्य वागणारी माणसं या दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे. कारण सभ्य माणसं दिवसा सभ्यपणानं वर्तन करतात आणि रात्री मात्र नको त्या कृत्या करायला तयार होतात. दातही अशाच प्रकारचा असावा. कारण का दिवसा दात असणारा हा अतिशय थोडासा दुखतो आहे, पण रात्र जसं जशी होईल तसा तसा त्याला उपमा दिलेली आहे राक्षसासारखा अक्राळ विक्राळ, म्हणजे भयानक दात दुखू लागलेला आहे. अक्राळ विक्राळ म्हणजे काय? भयानक, त्याच्या वेदना होऊ लागल्यात. आणि म्हणून लेखक म्हणतो आहे की दातांमध्ये चोरांमध्ये या दोघांमध्ये असणारं साम्य एकच आहे. कारण का दिवसा सभ्यपणाने वागतात आणि रात्री मात्र हे सभ्यपणे दिवसा वागणारे जी माणसं आणि दात आहे हे दोघंही रात्री काय करतात? गडबड करतात असं लेखकाला वाटायला लागतं. आणि मग लेखक पुढे म्हणतो आहे की दात दुखण्यामुळे मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. आध्यात्मिक तत्वचिंतन म्हणजे की अशा दुखण्यामध्ये आपलं जे लक्ष केंद्रित झालेलं आहे त्या दुखण्यापासून आपलं लक्ष विचलित व्हावं आणि त्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून लेखक म्हणतो मी आध्यात्मिक तत्वचिंतन करतो. आध्यात्मिक तत्वचिंतन म्हणजे मी ईश्वर आहे, ब्रह्म, आत्मा या संबंधित असणारा जे काही पूरक असणारे जे काही गोष्टी आहेत त्या मी वाचन करतो की जेणेकरून ह्या वाचल्यामुळं दात दुखणारा होणारीची जाणीव जी आहे त्या दातदुखीकडं माझं दुर्लक्ष होईल आणि इकडं लक्ष केंद्रित होईल. म्हणून मी आध्यात्मिक तत्वचिंतन करतो असं लेखक या ठिकाणी सांगतो आहे. पण दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो. काय म्हणतायत लेखक? की जेव्हा दात मला दुखतो आहे तेव्हा साक्षात्कार घडून येतो. असा साक्षात्कार कोणता लेखकाला घडतो आहे? आपल्याला कृती विचारली जाईल, दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार. मग काय साक्षात्कार आहे? तर नंबर 1 दिला आहे, दात हेच सत्य आहे, जग मिथ्या आहे. पहिला साक्षात्कार काय घडतो आहे की लेखकाला साक्षात्कार होणे म्हणजे काय? जाणीव होणे. कशाची जाणीव होते? की दात हेच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटा आहे. हे पहिला साक्षात्कार लेखकाला होतो. दुसरा साक्षात्कार असा होतो की त्याच क्षणी संसार असार वाटतो. म्हणजे आपण जे संपूर्ण माणसं संसारामध्ये जी गुरफटलोय असे गुरफटणारे जी माणसं जेव्हा दात दुखा लागतो तेव्हा संसार असार म्हणजेच निरर्थक वाटतो. नव्हे तर नेहमी हवेशे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. कारण जेव्हा दात दुखा लागतो तेव्हा त्या दाताला बोटानं स्पर्शसुद्धा करणं नकोसं वाटायला लागतं. आणि तिथं लेखक म्हणतो शेंगदाणे खाल्ल्याच्या नंतर तर काय असह्य वेदना होत असतील. म्हणून लेखक म्हणतो आहे ते शेंगदाणे मला दगडासारखे बेचव लागत आहेत. नव्हे बायको व मुले हा केवळ भास आहे असं दात दुखीच्या वेळेला वाटायला लागतं. पण समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. छायाचित्रामध्ये आपण दाखवलेलं आहे
एक संदर्भ म्हणून, की घरातली मुलं असो, बायको असो, नव्हे तर नेहमी हवेसे वाटणारे शेंगदाणेसुद्धा दात दुखायच्या वेळेला नकोसे वाटायला लागतात. एवढंच नव्हे तर लेखक विनोदी अंगानं म्हणतो आहे, की एखादी सुंदर मुलगी, सुंदरी समोरून येत असताना आपण जोपर्यंत दृष्टी आड होत नाही तोपर्यंत पाहत राहतो. पण आज मात्र दात दुखीच्या पुढं सुंदरी समोरून जरी आली तरी ती लेखकाला जाणवत नाही. कारण लेखकाच्या दाताचा ठणका लेखकाला अक्षरशः ब्रह्मांड दाखवा लागतो. रात्रभर लेखक अगदी मर्मविनोदी शैलीमध्ये म्हणतायत, की रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10 ते 20 फेऱ्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्य असून दातच सत्य आहे याची मला पुन्हा एकदा जाणीव व्हायला लागते. काय म्हणतो आहे लेखक? कारण हे ब्रह्मांड जे आहे, हे ब्रह्मांड म्हणजेच वेदनेचे टोक गाठणे, किंवा जेव्हा वेदना होतात, जेव्हा त्रास होतो तेव्हा परमेश्वराची आठवण होणे. लेखक म्हणतो मला रात्रभर कमीत कमी परमेश्वराच्या 10-20 वेळा तरी मला आठवण होत असते. एवढ्या असहाय्य वेदना मला होऊ लागलेल्या आहेत. लेखक पुढे म्हणतायत, माझ्याबद्दल लोक अपवाद फार आहेत, कारण दात दुखीही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दात दुखीच्या काळात सबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात. काय म्हणतायत? कारण इथं दात दुखीमुळे होणारा जो त्रास आहे आणि त्या त्रासाचा व्यत्यय, अडथळा इतर माणसांना कशा पद्धतीनं होत असतो ते लेखक या ठिकाणी सांगतायत. जेव्हा लेखकाचा दात दुखायला लागतो तेव्हा लेखक म्हणतो की मला असं सांगितलं जातं की माझी जी आळी आहे, जी गल्ली आहे, जी चाळ आहे, त्या चाळीमध्ये असणारे जे लोक आहेत ते रात्रभर झोपायचे नाही. कारण मी ओरडायचो, किंकळायचो आणि त्या दातदुखीच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना असह्य झाल्यामुळं हे लोक रात्रभर झोपायचे नाहीत. परंतु लेखक म्हणतो ही जरी दंतकथा मला सांगितली गेली तर माझा याच्यावर विश्वास मुळीच बसू शकत नाही. कारण आळीतली सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून पाहतात आणि विचारतात काय झालं, फक्त दातच दुखीच ना, असा सवाल करून जातात. हे मात्र खरं आहे. पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणं माझ्या तरी दृष्टीनं बरोबर नाही असं लेखक या ठिकाणी सांगू इच्छित आहेत. नव्हे तर मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. कारण जेव्हा दात दुखा लागतो तेव्हा दात दुखणाऱ्या माणसालाच त्या दाताच्या होणाऱ्या ज्या वेदना आहेत, होणारा जो त्रास आहे तो काय असतो हे त्याच व्यक्तीला कळायला लागतं. आणि म्हणून लेखक म्हणतो आहे जेव्हा जेव्हा माझा दात दुखू लागला आहे तेव्हा मी पलंगाच्या कोपऱ्यात जाऊन बसतो. आणि बसण्याची स्थिती लेखक वर्णन करतो आहे. मी माझे दोन्ही हात, या दोन्ही हातात मी तोंड धरतो आणि तोंड धरून मी अशा स्थितीमध्ये बसतो कारण का त्या वेदना मला असह्य होऊ लागलेल्या आहेत. आपण पहिल्या छायाचित्रामध्ये दाखवलेलं आहे. कारण का दात दुखीच्या काळात सामान्यतः लेखक म्हणतो आहे मी अशाच प्रकारचा बसतो कारण का त्यामुळं असं बसल्यामुळं थोड्याशा वेदना कमी होत आहेत असा लेखकाचा एक भ्रम आहे. चेहऱ्यावर बहुधा कोणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भास असावा अशी माझी स्थिती होते आहे. कारण कोणीतरी मला मारले आणि म्हणूनच तिथं वेदना होऊ लागल्यात म्हणून मी तोंड दाबून धरले अशी अवस्था झालेली आहे. कारण मी आरशात कधी पाहतच नाही. कारण का तोंडातल्या तोंडात दाताला आरशा कसाला, मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्नसुद्धा तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ
फितूर झाली होती. फितूर होणे, दगा देणे, दगाबाजी करणे. मी फारच मोठ्यानं ओरडत होतो असं माझी बायको म्हणायची. आणि या बाबतीतील बायकोचं मत हे बहुधा संबंध माझ्या आळीचं मत असावं असं लेखक म्हणतो आहे. कारण का बायकोनं काढलेला निष्कर्ष म्हणजेच गल्लीमध्ये राहणाऱ्या सर्व माणसाचा निष्कर्ष होय असं लेखक म्हणतो आहे. आपण तिसऱ्या छायाचित्रामध्ये पाहतोय, लेखकाची पत्नी लेखकाला बोलते आहे. आता इथपर्यंत संवाद हा लेखकाचा स्वतःबद्दलचा होता. आता इथून पुढे जो संवाद सुरू होणार आहे तो म्हणजे लेखक आणि लेखकाची असणारी पत्नी या दोहोंमध्ये हा चाललेला संवाद आहे. हे समजून घ्या. काय म्हणतायत पहा. लेखकाची पत्नी लेखकाला म्हणते आहे, अहो केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल, अशी माझी बायको दमदाटी मला करायची. नव्हे नव्हे तर बायकोशिवाय दमदाटी करणार तरी कोण. म्हणजे एकीकडे दाट दुखतो आहे आणि दुसरीकडे लेखक विनोद करतो आहे. काय म्हणतो आहे की बायको मला दम द्यायची, दमदाटी करायची, धाक दाखवायची आणि म्हणायची, अहो केवढ्यांदा ओरडताय, केवढ्या मोठ्यानं ओरडताय, लोक काय म्हणतील, लोकाला काय वाटेल, असं माझी बायको मला दम द्यायची आणि म्हणायची. त्यावरती मी म्हणायचो, माझा दात दुखतोय त्याला मी काय करू. माझा दात दुखतोय ना, मला त्या वेदना असह्य होत आहेत, त्यामुळे मी ओरडतोय, काय हौस म्हणून ओरडत नाही. अहो पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ती काय म्हणतील, अगदी लहान मुलासारखे काय थैमान घालताय, असं लेखिकेची पत्नी लेखिकेला म्हणते आहे. थैमान घालणे, गोंधळ घालणे. जसे लहान मुलं ओरडतायत, किंकाळतायत, मोठमोठ्याने ओरडतायत, तसंच लेखक दातदुखीमुळे ओरडू लागलेला आहे. अक्षरशः लेखकानं गल्लीमध्ये गोंधळ घातलेला आहे. त्यावरती लेखक म्हणतो आहे, चिडलेला आहे आणि म्हणतो आहे, दात दात दात. पत्नी म्हणते आहे, ते कळलं, दातच आहे. तुला कळलं, मग सगळ्यांना कुठं कळतंय, असा विनोदी लेखक सांगतो आहे. अगं तुला दात दुखलेला समजला ना, मग बाकीच्या आळीतल्या लोकांना काय पाहिजे, कशाला पाहिजे. अहो सगळ्या जगाला काय कळायला पाहिजे, थोडा तरी सोशिकपणा दाखवा ना, मी म्हणते. लेखाची पत्नी सांगते आहे, अहो जरा सोशिकपणा दाखवा. सोशिकपणा म्हणजे काय, सहन करण्याची असणारी क्षमता. म्हणजे जरा थोडं सहन करा, पण तुम्ही लहान मुलासारखं काय थैमान गोंधळ घातलेला आहे, असं पत्नी लेखकाला म्हणते आहे. त्यावरती लेखक म्हणतो आहे, तू लाख म्हणतेस, दात तुझा नाही, दात तो माझा आहे. माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं ही ठरवणारी तू कोण. म्हणजे इथं आपल्याला कशा पद्धतीनं वास्तव परिस्थिती एकीकडे लेखक दाखवत आहेत आणि दुसरीकडे दातदुखीमुळे होणारा जो वेदना आहे, त्रास आहे, तो दाखवत आहेत आणि तिसरीकडे विनोदी ढंगानं हे वर्णन करतायत. काय म्हणतायत, हा दात तुझा नाही, हा दात माझा आहे आणि मी किती ओरडायचं हे माझं मी ठरवेन, हे तू ठरवणारी कोण. मग मात्र पत्नी चिडलेली आहे आणि चिडून म्हणते आहे, मग खुशाल ओरडा, ओरडा, मग तुम्हाला काय ओरडायचं ते ओरडू शकता. त्यावरती लेखकसुद्धा चिडलेला आहे आणि म्हणतो, ओरडीन ओरडीन सोडतो की काय, आई ग मेलो, म्हणून अशा पद्धतीनं दात दुखू लागल्यामुळं लेखक ओरडलेला आहे. त्यावरती पत्नी म्हणते आहे,
आता गप्प बसा जरा. एवढंच विद्यार्थ्यांनो वाक्य प्रकार ओळखा म्हणून विचारलं जातं. दिलेलं वाक्य आज्ञार्थी वाक्य होय. मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यानं ठणका कमी होईल. विद्यार्थ्यांनो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कापूर म्हणजे आपण नेहमी देवपूजा करत असताना, आरती करत असताना आरतीच्या ताटामध्ये ही कापूर आपण लावला जातो. तोच हा कापूर आपण पहिल्या छायाचित्रामध्ये मी दाखवलेला आहे. जर दात दुखत असेल, दाताचा खरोखर म्हणजे ठणका जोरात असेल, वेदना जास्त होत असतील, त्रास होत असेल, तर कापूर आणि कापसामध्ये कापूर घालून ती ज्या ठिकाणी दात दुखतो आहे त्या ठिकाणी हा बोळा धरला तर दात जो ठणकणारा दात आहे किंवा होणाऱ्या ज्या वेदना आहेत ह्या वेदना कमी होत असतात असं म्हटलं जातं. त्यावरती लेखक म्हणतो आहे, नको नको, कापूर नको, सरळ बत्तान आणि दातावर हाण. काय म्हणतायत? म्हणजे यालाच म्हणायचं शाब्दिक कोटी. आपण शब्दार्थामध्ये दिलेला आहे. शाब्दिक कोटी म्हणजे काय? तर आपण पाहिलेलं आहे, कोटी म्हणजे एका शब्दाचा निघणारा जो अर्थ आहे किंवा चतुराईनं भाषण करत साधलेला जो शब्द चमत्कार आहे त्याला कोटी म्हटलं जातं. किंवा एकाच शब्दाचा दुसरा निघणारा जो अर्थ आहे आणि त्या शब्दातून जी गंमत साधली जाते त्याला कोटी असं म्हटलं जातं. पत्नी म्हणते आहे, मी कापूर देते, तर लेखक म्हणतायत कापूर नको, तू सरळ मला बत्ता दे. आता बत्ता विद्यार्थ्यांतून तुम्हाला माहिती असेल, जो खलबत्ता असतो, खल म्हणजे खालची जी वाटायचा जो भाग आहे, गोल भाग, आणि त्यामध्ये जी वाटणारा जो भाग आहे तो खलबत्ता मी इथं छायाचित्रामध्ये 2 दिलेला आहे. तो खालचा भाग म्हणजे खल आणि वर जे हातात धरून जे वाटलं जातं त्याला बत्ता म्हटलं जातं. लेखक म्हणतो आहे, तो बत्ता आणि सरळ सरळ माझ्या दातावर हाण, म्हणजे कायमची दात दुखीचा होणारा जो त्रास आहे तो संपेल. त्यावर पत्नी म्हणते आहे, अहो वेळ लागले की काय तुम्हाला? त्यावरती लेखक म्हणतो आहे, तू खल करू नकोस, बत्तान. खल करणे असा वाक्प्रचार आहे. खल करणे म्हणजेच निरर्थक चर्चा करणे. तू विनाकारण चर्चा निरर्थक करू नकोस असं लेखक आणि त्यांची असलेली पत्नी या दोघांमध्ये शाब्दिक कोटींच्या माध्यमातून चमत्कार साधला जातो. आणि अशाच पद्धतीनं जेव्हा चमत्कार साधला जातो तेव्हा जी श्रोतेगण आहेत किंवा ऐकणारी जी मंडळी आहे, वाचणारी जी मंडळी आहे, ती मनातल्या मनात मोठमोठ्यानं हसायला लागतात. त्यावर पत्नी म्हणते आहे, इश्य मेला, एवढा दात दुखतंय तरी शब्दांवर कोटी करायची सोडू नका. कारण का एवढा दात दुखत आहे, त्रास होतो आहे, लहान मुलासारखा अक्षरशः गोंधळ थैमान माजवलेला आहे, आणि असं असताना मात्र शब्दांवर कोटी करायची मात्र तुम्ही सोडू नका असं नवऱ्याला म्हणजेच लेकाला म्हणते आहे. तेवढ्यात बाहेर कोणीतरी आले. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात म्हणाली, अहो दाते आले आहेत. दाते आले आहेत. आता हे दाते म्हणजे कोण? तर दंतवैद्य, त्यांचं आडनाव दाते आहे. लेखक म्हणतात, ह्या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय? माझ्या प्रत्येक दात दुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात असं लेखाला वाटायला लागतं. कारण का जेव्हा जेव्हा दात दुखत असेल तेव्हा तेव्हा दंतवैद्य म्हणून असलेले डॉक्टर दाते आडनावाचे त्यांना बोलावलं जायचं आणि त्यावरती बोलावून हे डॉक्टर
लेखावरती उपचार करायचे आणि मग लेखाला वाटायचं की जेव्हा जेव्हा माझा दात दुखेल तेव्हा या दातेचा आणि माझ्या दाताचा काहीतरी संबंध असला पाहिजे. म्हणजे एक शाब्दिक कोटी केली आहे, मर्म विनोद केलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेमध्ये लेखकाचा दुखणारा दात आणि दातदुखीमुळे होणाऱ्या वेदना आणि दाताचं दुखणं आणि होणारा जो त्रास आहे आणि दोघा नवरा बायकोंमध्ये चाललेलं संभाषण हे आपण आजच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. यावरती वेगवेगळ्या कृत्या विचारल्या जातात. त्यावरती एक सारांश रूपानं तुम्हाला कृत्या सांगतो थोडक्यात. लेखकाच्या मते त्यांच्या दाताच्या मुळाशी बसलेली व्यक्ती कोण आहे, तर ती म्हणजे कवीच्या मनातील जिप्सी होय. ती व्यक्ती करत असलेली कार्य कोणती, तर दाताच्या मुळावर एकामागून एक घाव घालते आहे. दुसरा आहे दात दुखत असताना लेखाला होणारे साक्षात्कार, हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत. त्याच्या पुढची कृती आहे लेखाच्या मते सत्य असणारी बाब म्हणजे दात आणि मिथ्या असणारी बाब म्हणजे जग किंवा ब्रह्मांड होय. अशा वेगवेगळ्या किंवा दात दुखायला लागला की तो टिंब 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 मुळापासून दुखू लागतो. ज्या दाताने शंख करायला लावला तो दात टिंब टिंब होय, त्याला दुकरा दात म्हटलेला आहे. किंवा लेखकाच्या रात्रभरात होणाऱ्या ब्रह्मांडांच्या फेऱ्या एकूण किती, 10-20 होय. दाताच्या ठणक्यांनी लेखाला आठवणारे काय, तर ब्रह्मांड होय. दात दुखण्याने लेखक करत असलेली तत्वचिंतन म्हणजेच आध्यात्मिक तत्वचिंतन होय. दात आणि चोर यामधील साम्य असणारी बाब म्हणजे हे दोघंही रात्री गडबड करतायत. दुखऱ्या दाताला न खपणारी बाब म्हणजेच लहानसा स्पर्शसुद्धा नव्हे, तर लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा म्हणजेच अकराळ विकराळ असणारा राक्षस होय. किंवा लेखकाने दाताचे चित्र पाहिलेले पुस्तक टिंबटिंब हे होय आरोग्यशास्त्र. आणि अनेक वर्ष समोर येईल तो मिटल्या डोळ्याने चावणारा म्हणजेच लेखकाचा ठणकणारा दात होय. अशा पद्धतीनं आपण आजच्या तासिकेमध्ये पाहिलं असेल. हे तुम्हाला निश्चित समजलं असेल. याचा बारकाईनं अभ्यास करा आणि त्यावरती कृत्या वेगवेगळ्या तयार करा, कारण का याच्यावरतीच आपली पुढची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. याच्या पुढचा उत्तरार्ध जो पाठाचा राहिलेला आहे तो आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.